नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजे नागपूर एम्समध्ये आता भरती निघालेली पदसंख्या असणारे 116। यामध्ये कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे, अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वरून तुम्हाला पगार किती भेटणार, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा स्वच्छता निरीक्षकाचा अभ्यास करत असाल तर मी त्याची ई-बुक तयार केलेली आहे। तुम्हाला त्यामध्ये तांत्रिक प्रश्न, त्यानंतर मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न भेटणार आहेत। ही ई-बुक फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये भेटणार आहे। खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत रेल्वे विभागामध्ये ज्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक सुद्धा देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्कीच बघू शकता। तर बघा, पदाचे नाव असणारे प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक हे असे पद असणार आहेत। पदसंख्या आहे 116। त्यानंतर वयमर्यादा बघा, ही वयमर्यादा तुमची असणार आहे 58 वर्ष। त्यानंतर तुमचं नोकरीचं ठिकाण हे नागपूर असणार आहे। तर बघा, अर्ज शुल्क किती द्यायचं आहे, सामान्य OBC EWS श्रेणीकरिता 2000 तुमची फी असणार आहे। अनुसूचित जाती जमाती आणि प्रवर्गासाठी 500 रुपये येथे फी असणार आहे। अपंग व्यक्तींसाठी येथे कोणतीही फी नसणार आहे। अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, अर्ज पद्धत ही तुमची ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 30 ऑगस्ट 2025 असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 असणार आहे। यामध्ये मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकतात। तर बघूयात की आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। प्राध्यापक यासाठी 10 जागा रिक्त आहेत। अतिरिक्त प्राध्यापक यासाठी 9 जागा रिक्त आहेत। सहयोगी प्राध्यापक यासाठी 15 जागा रिक्त आहेत। सहाय्यक प्राध्यापक याकरिता येथे 82 जागा रिक्त आहेत। शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर बघा, 4 पदाकरिता एकच शैक्षणिक पात्रता आहे, ती म्हणजे MBBS किंवा वैद्यकीय पदवी जी भारतीय मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया कायदा 1956 किंवा नॅशनल मेडिकल मिशन यानं मान्यता प्राप्त केलेली असायला हवी आणि भारतीय वैद्यकीय व्यवसाय करण्यास पात्र असणे आवश्यक असणार आहे। या 4साठी ही शैक्षणिक पात्रता असणार आहे। त्यानंतर की आता तुम्हाला पगार किती भेटणार आहे। प्राध्यापक याकरता स्टार्टिंग पेमेंट हा तुमचा 1,68,900 ते 2,20,400 पर्यंत पेमेंट असणार आहे। त्यानंतर अतिरिक्त प्राध्यापक यासाठी तुमचा स्टार्टिंग पेमेंट हा 1,48,200 ते 2,11,400 पर्यंत असणार आहे। सहयोगी प्राध्यापक याकरिता तुमचा पेमेंट हा 1,38,300 ते 2,92,000 असणार आहे। त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक याकरिता पेमेंट तुमचं हे 1,15,000 असणार आहे ते 1,67,400 पर्यंत तुमचं असणार आहे। मित्रांनो, यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि या जाहिरातीची ऑफिशियल जी PDF ची लिंक असणार आहे ती देणार आहे, तुम्ही नक्कीच बघू शकतात। आणि मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच अप्लाय करा। तुम्हाला तुमचं ड्रीम कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट।